पालघर, पुणे, रायगड, नाशिकमध्ये पावसाचा रेड अलर्ट. मुंबईसह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, तर इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, नाशिकसह पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरीमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. जिल्ह्यातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी. परिसरात ढगफुटीची शक्यता. शाळा आणि महाविद्यालयांचा आठवडी बाजार आणि देवस्थानही बंद राहणार. गिरीश महाजनांकडून आढावा. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरळीत. मुख्य गेटवरच मोठी दरड कोसळल्याची घटना. दरड बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर. सांगलीहून मुंबईला येताना कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली. काही वेळातच मोठी वाहतूक कोंडी. आपत्कालीन बटण दाबताच मदतीसाठी टोईंग व्हॅन आली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितला बोगद्यातला थरा. रेड अलर्ट असतानाही मुंबईकर रात्री 2 वाजता समुद्रकिनाऱ्यावर. मरीन ड्राईव्हवर सुरक्षेचा पुरता बोजवारा. एकही पोलीस जवान तैनात नसल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. नाशिकमधील गोदावरी आणि गिरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार. जिल्ह्याला आज रेड अलर्ट. पूरजन्य स्थितीमुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवर. जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली. पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे. जनजीवन विस्कळीत. वसई एव्हरशाईनमधील लिंक रोड अद्यापही पाण्याखाली. कमरे एवढ्या पाण्यातून नागरिकांची कसरत. पावसानं उसंत घेतल्यानंतरही पाण्याचा निचरा न झाल्याचं चित्र. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार. सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर. पालघरसाठी रेड अलर्ट. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. मुंबई लोकभवनामध्ये खळबळ. ड्युटीवर असताना एसआरपीएफ जवानानं स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. कारण अस्पष्ट. मलबार हिल पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.